कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भर दिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला। या खुनाचा कट महिन्याभरापासून शिजत होता। विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसं हा कट रचत होती। याचा शरद मोहोळला जरा सुद्धा सुगावा लागला नाही। शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारण ही समोर आलंय। 10 वर्षांपूर्वी झालेलं भांडण या खुनाचं कारण ठरलेलं आहे। काय घडलं होतं 10 वर्षांपूर्वी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे। यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा 20 वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि यातील काही आरोपींची भांडणं झाली होती। त्याचवेळी आरोपी लहान होता तेव्हा शरद मोहोळनं त्यांना मारहाण केली होती। शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्यानं त्यांना शिवीगाळ करणं, मारहाण करणं, चार चौघात अपमान करणं अशी कृत्य शरद मोहोळकरकडून वारंवार होत होती। याचा राग आरोपींच्या मनात होता, त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचं ठरवलं होतं। महिन्याभरापूर्वीच आरोपींनी शरद मोहोळचा खून करण्याचा कट रचला। यासाठी त्यांनी 3 पिस्तूल खरेदी केल्या। शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनं रेकी केली। त्याच्या येण्या जाण्याचा वेळ, कुठे जातो, कुणाला भेटतो याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि बरोबर लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच त्याची गेम करायची असं आरोपींनी ठरवलं। ऑफिसमधून घरी जात असतानाच मुन्ना आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून शरदवरती गोळीबार केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला।